भविष्यातील आव्हानांसाठी शिक्षकांनी स्वतःला सज्ज ठेवणं अत्यावश्यक. अर्चना नलावडे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भविष्यातील आव्हानांसाठी शिक्षकांनी स्वतःला सज्ज ठेवणं अत्यावश्यक असल्याचं मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेच्या अधिव्याख्याता अर्चना नलावडे यांनी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केलं. कार्यक्रमाला डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य डॉक्टर समीर ओंकार उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणेचे संचालक राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेचे प्राचार्य नामदेव शेंडकर यांच्या नियोजनाने व शिरूरचे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झालेल्या या प्रशिक्षण वर्गासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षण दरम्यान पंचायत समिती शिरूरचे विस्तार अधिकारी किसनराव खोडदे, काळूराम चकोर, सुनील जोशी यांनी शिक्षकांना सुसंस्कारित, कौशल्याधिष्ठित पिढीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. सेवेची 12 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यासाठी तसेच 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी देण्यासाठीचं हे प्रशिक्षण वर्ग दिनांक 2 जून ते 12 जून दरम्यान सुरू होतं. पंचायत समिती शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके व गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी प्रशिक्षणादरम्यान वर्गात भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केलं. वरिष्ठ वेतन श्रेणीच्या वर्गाला छगन कुताळ, आदिनाथ कर्डिले, विलास पुंडे तर निवड श्रेणीच्या वर्गाला पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, अर्जुन पांढरकर आळवे यांनी मार्गदर्शन केलं. शिरूरच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम प्रशालेमध्ये हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी पंचायत समिती शिरूरच्या गटसाधन केंद्राचे प्रदीप देवकाते, संदीप क्षीरसागर, संतोष गावडे, स्नेहा खरबस, ज्योती जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. दिनांक 2 ते 12 या कालावधीमध्ये अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये आपल्या प्रशिक्षणार्थी ते प्रशिक्षण देणारे त्याच्यात प्राध्यापक थिटे सर असतील, आमचे तंत्रस्नेही पांढरकर सर असतील, कुतार सर, आळवे सर, अत्यंत हुशार असे यांनी खूप छानपैकी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की या सेवेमध्ये आपल्याला ज्या अडीअडचणी येणार आहेत त्यांचं नक्की सोडवून घ्या आम्हाला प्रशिक्षणातून मिळालेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांना शिकवण्यासाठी किंवा आपल्या जे व्यवस्थापकीय काही अडीअडचणी असतील ते सोडवण्यासाठी खूपच प्रयत्न होणार आहे. अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण पार पाडले आणि त्याचा फायदा आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींना नक्कीच होणार. 2 जून ते 12 जून हे जे निवड श्रेणीचं SCRT आणि डाएट द्वारे जे प्रशिक्षण आयोजित केलं होतं या प्रशिक्षणासाठी श्रीयुत थिटे सर, श्रीयुत पांढरकर सर, श्रीयुत आळवे सर आणि श्रीयुत कुतार सर, तर या आरपींनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे. प्रत्येक विषयाची व्याप्ती, प्रत्येक विषयाची खोली आणि प्रत्येक विषय अतिशय छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेला आहे आणि हे 10 दिवस अतिशय छान खेळीमेळीत आणि आल्हाददायक वातावरणात पार पडलेलं आहे. तर मला वाटतं या मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या समोर येणाऱ्या पिढीसाठी आपण निश्चित चांगल्या प्रकारे उपयोग करू आणि भक्कम अशी देशाचा नागरिक बनवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू असं आश्वासन मी सर्वांतर्फे देते. धन्यवाद. सोसायटी शिरूर या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक 2 जून ते 12 जून 2025 या कालावधीमध्ये पार पडलेलं आहे. या प्रशिक्षणामध्ये आदरणीय थिटे सर, आदरणीय पांढरकर सर, आदरणीय आळवे सर आणि कुतार सर यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडलेली आहे. हे ट्रेनिंग अतिशय प्रेरणादायी होतं. याच्यातून सक्षम विद्यार्थी घडणार आहे आणि या प्रशिक्षणामधून शिक्षकांना मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि या मार्गदर्शनाचा उपयोग विद्यार्थी घडवण्यासाठी होणार आहे आणि निश्चितपणे अशा प्रकारची प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. SCRT आणि डाएट पुणे
यांच्या संयुक्त विद्यमानाने त्याचप्रमाणे पंचायत समिती शिरूर गट शिक्षण अधिकारी आदरणीय कळमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 जून ते 12 जून या दरम्यान या ठिकाणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी शिरूर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी याचं प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं। या प्रशिक्षणासाठी विशेष सहकार्य लाभलं ते पंचायत समितीचे आदरणीय संतोष गावडे, आदरणीय जाधव मॅडम, आदरणीय खरबस मॅडम, आदरणीय प्रदीप देवकाते, आदरणीय सर्व विस्तार अधिकारी, त्याचप्रमाणे डायटच्या आदरणीय अर्चना नलावडे, त्याचप्रमाणे तज्ञ मार्गदर्शक म्हणून ज्यांनी या ठिकाणी भूमिका पार पडलेली आहे त्यामध्ये प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, त्याचप्रमाणे आदिनाथ कर्डिले, अर्जुन पांढरकर, छगन कुताळ, दशरथ आळवे, विलास पुंडे या मार्गदर्शकांनी या ठिकाणी अध्यापन करण्याचा किंवा व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितपणानं हे ट्रेनिंग झाले पाहिजे। 29 जुलै 2020 रोजी जो शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशामध्ये जी संहिता मांडली गेली होती त्या संहितेनुसार या ठिकाणी प्रशिक्षण झालेलं आहे। वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजे 12 वर्षानंतर आणि निवड श्रेणी 24 वर्षानंतर या प्रशिक्षणाची अत्यंत नितांत गरज आहे आणि शासनाने जो अभ्यासक्रम मांडलेला आहे, ज्या पुस्तिका प्रकाशित केलेल्या आहेत त्या अतिशय अभ्यासपूर्वक प्रसारित केलेल्या आहेत की ज्याचा उपयोग भारताचा सक्षम नागरिक होण्यासाठी निश्चितपणाने मदत होणार आहे। हे ट्रेनिंग निश्चितपणाने यशस्वी झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। खूप खूप धन्यवाद। पासून या ठिकाणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी साठी प्रशिक्षण चालू झालेलं आहे। हे प्रशिक्षण चालू होत असताना सुरुवातीला त्या ठिकाणी प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या सूचना आलेल्या होत्या। त्या सूचनाचं तंतोतंत पालन या सर्व प्रशिक्षणार्थींनी या ठिकाणी केलेले आहे। प्रशिक्षण घेत असताना वेळेचं त्या ठिकाणी पालन केलं गेलं आणि विशेष म्हणजे सकाळी 9:15 ते 5:30 पर्यंत सगळ्यांनी आनंदाने जे प्रशिक्षण आहे त्या ठिकाणी घेतलं। त्याचं कारण की आपल्याला जे या ठिकाणी जे मार्गदर्शक शिक्षक लाभलेले होते त्या शिक्षकांनी अतिशय कृतीच्या माध्यमातून अनेक उदाहरणाद्वारे त्यांनी आपल्याला असं की जाणून दिलं नाही की वेळ किती झालाय किंवा काय, आपण ते लक्षपूर्वक काय करतो। पंचायत समिती शिरूरतर्फे डेक्कन स्कूल शिरूरमध्ये वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी अशा 2 गटासाठी प्रशिक्षण 2 जून ते 12 जून या कालावधीमध्ये पंचायत समितीतर्फे आयोजित करण्यात आलं होतं। शिरूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री कळमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी श्री खोडदे साहेब हे देखील नियोजनात सहभागी झाले होते। पुण्यातील डाएटच्या अधिकारी अर्चना नलावडे मॅडम या देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून प्रशिक्षण योग्य रीतीने कशा पद्धतीने पार पडेल यासाठी त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे। यामध्ये रिसोर्स पर्सन म्हणून प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, अर्जुन पांढरकर सर, दशरथ आळवे सर, छगन कुताळ सर, विलास पुंडे सर आणि आदिनाथ कर्डिले सर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं। या प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी पंचायत समितीतर्फे गावडे सर, खरबस मॅडम आणि जाधव मॅडम यांनी ते उपस्थित राहून संपूर्ण नियोजन या प्रशिक्षणाचं केलं होतं। साधारणतः 150 प्रशिक्षणार्थी याच्यामध्ये सहभागी झाले आणि हे सर्व जे प्रशिक्षणार्थी आहेत हे वरिष्ठ श्रेणीमध्ये गेले असल्यामुळे 12 वर्ष आणि 24 वर्ष त्यांनी आपल्या सेवेची पूर्ण केली असल्यामुळे एक महत्त्वाचा वाटा त्यांचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणार आहे। त्या दृष्टिकोनातून भावी पिढीला घडवण्यासाठी जे काही आवश्यक प्रशिक्षण आहे, विशेषतः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आता लागू होत आहे। अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारनं वापरण्यास सुरुवात केलेली आहे। या सर्वांसाठीचं प्रशिक्षण घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसे आमूलाग्र बदल करता येतील व आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व समाजाला कसा होईल यासाठी या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आपल्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करतील साहजिकच तिथं खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा होईल। त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
यांचे जे डायरेक्टर आहेत राहुल रेखावार सर, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भवानीपेठ पुणे प्राचार्य श्री शेटकर सर व गट शिक्षण कार्यालयाचे गट शिक्षण अधिकारी कळमकर सर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण हे डेक्कन एज्युकेशन सोसायटी शिरूर येथे गेले 10 दिवस सुरू आहे। या प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ व निवड असे 2 गट आहेत। यामध्ये वरिष्ठचे एकूण 65 प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत, तसेच निवडचे 67 प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत। एकूण 132 प्रशिक्षणार्थ्यांपैकी 111 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत। यामध्ये एकूण 6 सुलभक त्यांना मार्गदर्शन करत आहेत। त्यामध्ये अर्जुन पांढरकर, श्री जितेंद्र कुमार फिटे, दशरथ आळवे, छगन कुटार, विलास कोंडे, आदिनाथ कर्डिले इत्यादी सुलभक त्यांना 10 दिवस हे प्रशिक्षण देत आहेत। या प्रशिक्षणासाठी तांत्रिक सहाय्य श्री शिवसागर, तसेच संतोष गावडे, स्नेहा खरबस, श्री देवखाते यांचं तांत्रिक सहकार्य लाभत आहे। या प्रशिक्षणामध्ये अशा प्रकारचं जे प्रशिक्षण आहे हे पहिल्यांदाच देण्यात येत आहे। यामध्ये ऑनलाईन हजेरी जी आहे ती अटेंडन्स अपलोड करण्यात येते आणि ऑनलाईन उपस्थिती काढण्यात येते। मुलांचा सर्वांगीण विकास, पर्यावरण शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण कसे राबवावे याबाबत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येत आहे। आपण जरी 12 वर्षांचे वर्ष पूर्ण केलं असलं तरी शैक्षणिक क्षेत्र आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।